माझं फर्स्ट परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग झालं त्यावेळी माझा तो रिझल्ट खूप माझ्यासाठी अमेझिंग होता आणि मी विचार करत होते की हे सेकंड परफॉर्मन्स बूस्टरला मी काय अजून बेस्ट करू शकते। म्हणजे मी काहीच गोल सेट न करताच आलेले, मला असं वाटलं की काय आता काम करू मी काय सांगू असं झालेलं मला। पण इथे आल्यानंतर मला अशा गोष्टी होत्या की ज्याचे सोल्युशन होते पण ते मी ॲक्शन कदाचित घेत नव्हती आणि ते मला थोडे रेजिस्टन्स माझे इथे आल्यावरती क्लिअर झाले। आणि आता मला असं वाटतं ना की इथे आल्यानंतर माझे काय प्रॉब्लेम्स होते इथे आल्यावरती मला रिअलाईज झालं, जे मला पहिलं रिअलाईजच होत नव्हतं। मी इथे आल्यानंतर ह्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगच्या प्रवासात मला ते रिअलाईज झालं आणि मला वाटतं की आता मी ते एक्सलंटली आणखी छान पद्धतीने माझा परफॉर्मन्स बूस्ट करेल। तुम्ही फर्स्ट टाइम ट्रेनिंगला आलेला तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं की हे असं काही पॉसिबल आहे, आणि आता सेकंड टाइम ट्रेनिंग जेव्हा अटेंड करण्यापूर्वी नेमकं काय वाटत होतं? फर्स्ट टाइम मी ट्रेनिंगला आलेले त्यावेळी ज्यावेळी मी ट्रेनिंग पूर्ण अटेंड करून गेलेले मला काहीच कळत नव्हतं, मी पूर्ण ब्लँक होते। पण आफ्टर ट्रेनिंग मला ती पॉझिटिव्हिटी आणि ज्या ॲक्शन्स माझ्यामध्ये झाल्या त्याच्यानंतर मला त्या परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगमध्ये एक्झॅक्ट आपल्यामध्ये काय करून घेतलं ते नंतर रिअलाईज झालं। अगेन मी ह्यावेळी जे आले तर मला असं वाटलं की अजून काय काम होऊ शकतं आपल्यावरती, तर पण नाही, आपलं बेस्ट व्हर्जन आपण एक स्टेप मला असं वाटतं मी ह्या 2 दिवसात पुढे गेले।